Hello, welcome friends to the Engineering Simulation Club website. ही वेबसाईट मी तुमच्याबरोबर इंजिनिअरिंग स्ट्रीममधले काही सिम्युलेशन्स शेअर करण्यासाठी बनवली आहे आणि त्या सिम्युलेशनची माहिती देणारे व्हिडिओसुद्धा त्या सिम्युलेशनबरोबर अपलोड केलेले असतील. बहुत करून ही माहिती मराठीत असेल, पण त्याचबरोबर जेथे गरज पडेल तेथे इंग्लिश शब्द, वाक्य आणि पॅरेग्राफसुद्धा असतील. तरी मी तुम्हा सर्वांना विनंती आहे की हे सर्व सिम्युलेशन तुम्ही व्यवस्थित समजून घ्यावेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या ॲकॅडमिक्समधले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेताना उपयोग होईल. कोणत्या प्रकारचे सिम्युलेशन असतील हे मी थोडक्यात येथे दाखवतो. One minute please. Okay, so the simulation will be from very simple one, that is measuring the voltage of the battery with correct polarity and with the reverse polarity. How to simulate this in MATLAB? Okay, this is very simple simulation in MATLAB. हे बघा, बॅटरी आहे, त्याला व्होल्टमीटर जोडलेला आहे आणि त्या बॅटरीचं व्होल्टेज आपल्याला इथे सिम्युलेशन केल्यावर दिसत आहे. मॅटलॅबमधील सिम्युलिंक आणि सिमस्केपमध्ये हे सिम्युलेशन बनवता येते. तसेच पुढे गेल्यानंतर म्हणजे प्रत्येक वेळ हे काही सगळे सिम्युलेशन सोपेच असतील असं नाही, काही थोडेफार अवघडही असतील. जसे की हे सिम्युलेशन आहे व्हेरी लॉंग ट्रान्समिशन लाईन. इथं सेंडिंग एंड व्होल्टेज तुम्हाला 399 kV दिसतं आहे, रिसिविंग एंड व्होल्टेज 371 kV दिसतं आहे, करंट तुम्हाला 487 अँपियर दिसतं आहे. नुसतं सिम्युलेशन करून होत नाही, ते सिम्युलेशनचे रिझल्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन करून व्हॅलिडेटसुद्धा करणं तेवढंच गरजेचं असतं आहे. ह्या सिम्युलेशनचे रिझल्ट्स हे एक्सटेन्सिव्ह कॅल्क्युलेशन करून व्हॅलिडेट केलेले आहे. आता हे पुढचं सिम्युलेशन पाहू. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक सिम्युलेशन म्हणजे हे सिम्युलेशन्स फक्त इलेक्ट्रिकल ब्रँच पुरतेच मर्यादित असतील असे नाही. जसे की हे मॅटलॅबचे सिच्युएशन, आणि हो, बरेचसे सिम्युलेशन हे मॅटलॅबमध्येच असतील, पण फक्त मॅटलॅबमध्येच असतील असे नाही, काही इतर सॉफ्टवेअरची सुद्धा आपण मदत घेणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल, आता हे सिम्युलेशन सिव्हिल ब्रँचचे आहे, हायड्रॉलिक्सचे. ओके, तर पुढचे सिम्युलेशन हे मेकॅनिकलचे. इट इज अ मास अँड युअर मास स्प्रिंग आणि डॅम्पिंग कॉन्स्टंट. हे सिम्युलेशन हे ॲक्च्युअली इट इज अ ॲप्लिकेशन ऑफ मॅटलॅब, ॲप्लिकेशन फीचर ऑफ मॅटलॅब. हाऊ इट इज ऑपरेटिंग, यू ऑब्झर्व केअरफुली. वी आर increasing the damping and simulating the step waveform. As we have increased the damping, oscillations are get reduced. Okay, हे बघा, आता मी बोलता इंग्लिशमध्ये बोललो. महत्त्वाचं, आय थिंक तुम्हाला यू आर बी कम्फर्टेबल विथ दिस बोथ टू लँग्वेजेस. ओके, सो आवर एक्सप्लेनेशन विल गो ऑन लाईक धिस. ओके, so we will go to next simulation. This simulation is regarding your load flow study. आता हे सिम्युलेशन मॅटलॅबमध्ये बनवलेलं नाही, हे पॉवर वर्ल्डमध्ये बनवलेलं आहे. हे सुद्धा सिम्युलेशन मी तुमच्याशी शेअर करेल, ह्याची पूर्ण माहिती देईल. ओके, याच्या पुढच्या सिम्युलेशनवर जाऊ. दिस इज अ सिम्युलेशन डेव्हलप्ड इन युअर FEMM, दॅट इज फायनाईट एलिमेंट मेथड इन मॅग्नेटिक्स. हे फ्री सॉफ्टवेअर आहे आणि हे 4 करंट कॅरिंग कंडक्टर आणि त्याच्यामुळे तयार झालेले मॅग्नेटिक फील्ड दाखवत आहे. हाऊ टू यूज धिस सॉफ्टवेअर आय विल एक्सप्लेन यू इन डिटेल व्हेन एवर नेसेसरी. ओके, दिस इज दी GIF फाईल क्रिएटेड युजिंग सम स्क्रिप्ट अँड FEMM. It indicates the revolving magnetic field. Okay, now we will move to next. This simulation, this is the Faraday's cage. इथं तुम्हाला काही मॅग्नेटिक पोटेन्शियलच्या इक्विपोटेन्शियल लाईन दिसत नाही आहेत. म्हणजे ह्या फॅरेडेज केजमध्ये
तुमचा पोटेन्शियल डिफरन्स हा 0 राहणार. पोटेन्शियल नाही, पोटेन्शियल डिफरन्स विल बी 0 इन धिस केज. ओके. हे सिम्युलेशन फेज अँगल मोजण्यासाठी बनवलेले आहे सर्किट, आणि हे टिंकरकॅडमध्ये बनवलेले आहे. ओके. फक्त सिम्युलेशन हे कोणत्या तरी सॉफ्टवेअरमध्येच बनवलेले असतील आणि त्याच्यातूनच माहिती मिळेल असं नाही. काही साधे ॲनिमेशन्स असतील ज्याद्वारे तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. फॉर एक्झाम्पल, धिस ॲनिमेशन इंडिकेट्स दी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि हे फक्त सिम्पल इंजिनिअरिंग पुरतंच असेल असं नाही. जिथं गरज पडेल तिथं आपण मॅथमॅटिकलसुद्धा जाणार आहोत. फॉर एक्झाम्पल, हे तुमचा फोरियर ट्रान्सफॉर्म आहे, युनिट स्टेप फंक्शनचा फोरियर ट्रान्सफॉर्म, त्याचे हे सिम्युलेशन आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे सिम्युलेशन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो रिमेन कनेक्टेड विथ अवर वेबसाईट. थँक्यू.